महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण आज 12 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून अध्यक्षपद जाहीर झाले असल्याने यामध्ये निवडणुकीत गलतीत चुरस रंगणार आहे. इतर जिल्ह्यांचे आरक्षणपद पुढीलप्रमाणे: ठाणे सर्वसाधारण महिला, पालघर अनुसूचित जमाती, रायगड सर्वसाधारण, रत्नागिरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सिंधुदुर्ग सर्वसाधारण, नाशिक सर्वसाधारण, धुळे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नंदुरबार अनुसूचित जमाती, जळगाव सर्वसाधारण, अहिल्यानगर अनुसूचित जमाती महिला, पुणे सर्वसाधारण, सातारा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सांगली सर्वसाधारण महिला, सोलापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूर सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण, जालना नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बीड अनुसूचित जमाती महिला, परभणी अनुसूचित जाती, हिंगोली अनुसूचित जाती, नांदेड नागरिकांचा मागास प्रवर्ग, धाराशिव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, लातूर सर्वसाधारण महिला, अमरावती सर्वसाधारण महिला, अकोला अनुसूचित जमाती महिला, वाशिम अनुसूचित जमाती महिला, बुलढाणा सर्वसाधारण, यवतमाळ सर्वसाधारण, नागपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग, वर्धा अनुसूचित जाती, भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोंदिया सर्वसाधारण महिला, चंद्रपूर अनुसूचित जाती महिला, गडचिरोली सर्वसाधारण महिला. मतदार यादीत कोणताही पात्र नागरिक वगळला जाणार नाही व अपात्र नागरिकांचाही समावेश होणार नाही असे मुख्य निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे व पंचायत सभापतीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग येणार आहे.